राम राम मंडळी. तर तुमचं नवीन ब्लॉग सिरीजमध्ये स्वागत आहे. जसं की आपलं रोज उठल्याप्रमाणे आज आपलं प्रथमेश शेट झाडत होतं. आज आपण सुट्टी घेतलेली. जरा ह्यो वाघ तर काय सारखा लाजतच असतो. काय ओकेमध्ये शेटनं झाडून घेतलं. त्यात म्हणलं आता डॉगेश बाय तुम्हाला दाखवलं देव झालं दर्शन नसेल झालं तुमचं. काय शेट झोपलं होतं निवांत एकदम ऊन खात. मग काय आपल्या वाघाला जरा घरी यायला लागलं. अचानकच घरनं फोन आला त्यामुळं शेटला आपण खाली सोडायला आलो, कारण त्याचा काका येणार होतं तिथं न्यायला त्याला. आपण आलो खाली बेकरायला त्याला सोडायला स्टॉपपाशी. फायनली त्याला सोडलं तिथं आणि मग आपण तिथून निघालो. आपण आता जाणार होतो पुढं आपल्या शिवमच्या घरी, कारण की तिथं ह्या वाघाला मटण खायला बोलवलं. आपण काय खात नाही. गेल्या गेल्या काय वाघानं पिवळ्या रशावर ताव मारला. म्हणलं आता मी जातो, तू बस तिथंच जेवत. आलो माघारी. काय आपल्या भूषण शेटनं साऊंडचं नियोजन केलंतच. ओकेमध्ये साऊंड ऐकत बसलो जरा. कसं काय नियोजन खट्ट आहे का नाही, हां विषयच नाही. फायनली मग जरा दुपार झाली तीच म्हणलं आज गडी म्हणलं आईस्क्रीम खावा आज. चालतंय म्हणलं आपलं काय वाघांना आईस्क्रीम सांगितलेलंच. ओकेमध्ये मग आलो रूमवर घेऊन. मारला आईस्क्रीमवर ताव. त्यात गाड्याचे स्केच काढायचे. त्याला म्हणलं थांब मी देतो काढून तुला. चालतंय म्हणला गडी काढ. काय घेतली पेन्सिल पट्टीनं केली सुरुवात चालू. ओकेमध्ये इकडं मोबाईलमध्ये बघून चाललेलं. आपण केवढं मोठं आर्टिस्ट नाही की मनापासून करल काय. फायनली बघता काय हो, पण वाघा अभ्यास करतात त्याचा. फायनली बघता स्केच झालं. सांगावंच तुम्हाला कसं वाटतंय स्केच. येड्यावाकडं काढलेलं कसं तरी. नंतर वाघानं कपडे धुतले होते. लई दिवसात टेरेसवर बी आलतो, म्हणलं व्ह्यूचा वाईस घ्यावा वाईस मध्ये आधी काहीतरी. त्यात वाघ आपला कपडे वाळाय घालत होता. फायनली वाघानं कपडे बघितल्या वाघ फिरला लगेच. काय संध्याकाळ झाली तीच. कार्यकर्त्यांचं काय श्रावण संपलेलं त्यामुळं त्यांना नॉनव्हेज येणारच होतं. आपण काय माळकरी माणूस हो. म्हणलं आता काहीतरी दुसरं करावं आपल्यासाठी पण. मग म्हणलं आता उपीट बनवायचं ओकेमध्ये. घेतलं उपीट बनवायला. मग काय सगळं म्हणलं आता पहिलं शेंगदाणे भाजून घ्यावं होतं ओकेमध्ये. त्यात भूषण शेट आलं तर आपल्याला टिप द्यायला असं करवायचं, कारण की तो पण नॉनव्हेज खात नाही. तो पण माझ्याबरोबरच खाणार होता. तो म्हणला मी मॅगीनं समोसे घेऊन येतो, तोपर्यंत उपीट कर. चालतंय म्हणलं वागा. हे कार्यकर्ता काय सगळं डबा आणायला गेलतं. आपण एकटंच होतो. म्हणलं काय आपण एक जीव सदाशिव म्हणलं आपलं. घेतलं हळूहळू बनवत ओकेमध्ये सगळं. काय सगळं मसाले तेलात भाजून झाल्यानंतर म्हणता पाणी टाकून घेतलं खट्टमध्ये एकदम. मग काय फायनली सगळं होतं चालतं. मग चिराई टाकून घेतला त्यात ओकेमध्ये. रवा घेतलं ओकेमध्ये मिक्स करून सगळं. फायनली कार्यकर्ता पण डबा घेऊन येऊन बसलंच होतं. चालतंय म्हणलं आता थांबा 2 मिनटं जरा. आमचं होतंय, तुमचं काय रेडी तुम्हाला मेस देते हो. आम्हाला हातानं बनवावं लागतं सगळं. त्यामुळं घेतली मेहनत. म्हणलं आज करावं. काय हळूहळू शिका येतं सगळं. नाही वेळ लागत लय पण होतं. फायनली आपलं झालं बनवून ओकेमध्ये. कसं काय ओके का नाही जमतं हळूहळू. घेतलं मग ताटात ओकेमध्ये. केली सुरुवात. यांना आणलेलं हे बघा आपलं मॅगीन समोसानी. अनिकेत भाऊ पण नॉनव्हेज खात नाही. आम्ही तिघं होतो इकडं आणि ती तिघं तिकडं. त्यात रुपेश वाघानं भूषण शेटला असं करत होता की ते नॉनव्हेज पहिलं खायचा ना आता खात नव्हता, म्हणून त्याला मुद्दाम असं ताप देत होता. फायनली काय आता रुपेश भाऊ मनवायला असल्यावर पुढं कोणी का असं ना हो, कोण ऐकतंय तेव्हा. फायनली त्यानं बळबळ खायला घातलं. आता काय रुपेश भाऊ पण हात टेकतात हो. किती खुश झालता गडी बघा ना. विषयच नाही. ह्यो पण गडी येडा नुसता. नाही म्हणता डबा बरं चिकन हाणलं. फायनली मग सगळं झालं. मग म्हणलं स्प्राईट पिऊन पोट मोकळं करावं. चला भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये.